सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या दिल्लीतील भाजप श्रेष्ठींच्या भेटीगाठींनी सर्वांचं लक्ष वेधलंय। शरद पवार आणि सुप्रिया सुळेंपाठोपाठ आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुद्धा मोदी शहांच्या भेटी घेतल्यात। महाराष्ट्रात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मोदी शहा भेटीगाठींमागे नेमकं काय दडलंय हा सवाल त्यामुळे आता विचारला जातोय। त्याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूयात। आधी शरद पवार, नंतर सुप्रिया सुळे आणि आता सुनील तटकरे। सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सुरू असलेल्या या भेटीगाठी यामुळे राष्ट्रवादी विलीनीकरणाची चर्चा सध्या पुन्हा सुरू झाली आहे। सुनेत्रा पवारांकडून सकारात्मकता दाखवल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या। आता दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांच्या भेटीगाठी सुरू केल्याचं दिसतंय। त्यामुळे या भेटीगाठींमागे विलीनीकरणाचा धागा तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे। ही चर्चा का सुरू झाली हे समजून घेण्यासाठी मागील 15 दिवसांमधील दोन्ही पक्षांच्या भेटी कारणीभूत ठरतायत। 14 जुलैला जयंत पाटील आणि सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल एकाच वेळी मुख्यमंत्र्यांसोबत वर्षा बंगल्यावर होते। 15 जुलैला जयंत पाटलांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली गेली। 22 जुलैला शरद पवार, सुप्रिया सुळेंकडून पंतप्रधान मोदींची भेट घेण्यात आली। 23 जुलैला पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल शरद पवारांना भेटल्याची सूत्रांची माहिती आहे। 27 जुलैला सुप्रिया सुळेंकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेण्यात आली। 27 जुलैला सुळेंच्या भेटीनंतर सुनील तटकरे अमित शहांच्या भेटीला गेले आणि 28 जुलैला सुनील तटकरे पंतप्रधान मोदींना भेटले। सुनील तटकरेंनी सलग 2 दिवस भाजपच्या सर्वोच्च नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत। सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटल्यावर मंगळवारी तटकरे मोदींना भेटले। शरद पवार, सुप्रिया सुळेंच्या मोदी शहा भेटीनंतरच तटकरेंच्या या भेटीनंतर चर्चांना उधाण आलंय। राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून या सगळ्या भेटीगाठींची वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत, पण अचानक भेटीगाठींचे अनेक अर्थ सुद्धा निघतायत। एकीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएत जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात असतानाच आता विलीनीकरणाचीही चर्चा सुरू आहे। त्यातच होणाऱ्या या भेटीगाठी लक्षवेधी ठरतायत। त्यातच 3 दिवसांपूर्वीच विलीनीकरणाचा कुठला प्रस्ताव आला तर विचार करू असं तटकरेंनी म्हटलं होतं। पण शरद पवारांनी मात्र एकत्र येण्याचा काहीही संबंध नसल्याचं सांगत चर्चा फेटाळली होती। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाच्या बाबतीमध्ये यापूर्वीच आदरणीय सुप्रियाताई किंवा शशिकांत शिंदेजींनी मत व्यक्त केलेलं आहे, परंतु राजकारणामध्ये आता आपण म्हणताय त्याप्रमाणे आज तरी तशा पद्धतीच्या विलीनीकरणाची चर्चा काही नाही। योग्य वेळेला कदाचित तशा वेळची चर्चा सुरू झाली त्याचा विचार त्यावेळेला होईल, पण आज मात्र विलीनीकरणाची चर्चा पूर्णपणे बंद आहे। खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा घडू लागलेल्या आहेत, त्या संदर्भात काय? पवारांनी चर्चा फेटाळल्यानं तटकरेंनी सुद्धा मोदींसोबतच्या भेटीत विकास कामांबद्दल चर्चा केल्याचं सांगत विलीनीकरणाची चर्चा फेटाळली आहे। तटकरे म्हणतात, आज नवी दिल्ली इथे देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन विविध विकास कामांच्या संदर्भात विस्तृत चर्चा केली व त्यांचं मार्गदर्शन घेतलं। आता विशेष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते मंडळी सुद्धा वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं म्हणत विलीनीकरणाबाबत सकारात्मक असल्याचं दिसतंय। आमच्या राज्याच्या प्रमुख सुनेत्रावहिनी पवार आहेत, आमचे तटकरे साहेब आहेत, आमचे पटेल साहेब आहेत, आमचे भुजबळ साहेब आहेत। ही मंडळी आमची वरिष्ठ आहेत। तर वरिष्ठ शेवटी हा निर्णय वरिष्ठांचा आहे आणि वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना नक्कीच तो मान्य आहे। त्यामुळे वरिष्ठ हा निर्णय वरिष्ठांचा आहे आणि वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हा सर्व आमदारांना मान्य आहे। त्याचवेळी संजय राऊतांनीही तटकरेंच्या मोदी भेटीवर टीकेचे बाण चालवल्याचं पाहायला मिळत आहे। तटकरे दिल्लीत आपल्या बॉसला भेटले असं राऊतांनी म्हटलं। तसंच त्यांचा पक्ष हा मोदी शहांचा असल्याचा टोलाही राऊतांनी हाणलाय। तर तटकरे मोदी शहांना पक्षांतर्गत चर्चेसाठी भेटले तर गैर काय, असं मत उद्योग मंत्री उदय सामंतांनी व्यक्त केलं। त्यांचे बॉस आहेत ते सुनील तटकरेंचा पक्ष हा त्यांचा पक्ष आहे का नाही? हा शहा मोदींचा पक्ष आहे। ते बॉसला भेटले त्यात नवीन काय आहे? आता आमचे बॉस कोण आहेत? आमचे बॉस उद्धव ठाकरे आहेत। आम्ही त्यांना भेटणार ना, आम्ही काय मोदी शहाना भेटणार? ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत। त्यांची काही स्वतःची विकास कामं असतील, मतदारसंघातली कामं असतील किंवा राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनींनी अमित शहांबरोबर काही पक्षाच्या संदर्भात चर्चा करायला सांगितलेली असेल, त्या माध्यमातून ते भेटले असतील, बोलले असतील।
आधी राज्यात आणि आता केंद्रात दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरू आहे. या भेटीमागे वेगवेगळी कारणं सांगितली जात असली तरी दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या भेटींचा सिक्वेन्स पडद्यामागे काहीतरी वेगळं सुरू असल्याचा संकेत देणारा आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या विलिनीकरण प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी तोडगा काढणार की काय, किंवा त्यांचा काही रोल आहे का, अशी चर्चा मात्र सुरू झाली आहे. ही चर्चा खरी ठरते की खोटी हे मात्र येणारा काळच सांगेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.